कमिटी मेंबर सांगतात 6 षटकांचा मॅच असेल, 2 षटकं पॉवर प्लेचे असतील. सो 2 बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. परत एकदा पंचांच्या माहितीसाठी संघाच्या माहितीसाठी 6 षटकांचा सामना असणार आहे. 2 षटकं पॉवर प्लेचे असणार आहे. 4 गोलंदाज आपण वापरू शकतो. 3 गोलंदाज 2 गोलंदाज जास्तीत जास्त 2 ओव्हर टाकू शकतील. 5 गोलंदाज वापरू शकतो. म्हणजे एकच गोलंदाज फक्त 2 षटकं टाकू शकतो. तर पंच आणि कर्णधार दोन्ही संघाचे कर्णधार याच्या माहितीसाठी 6 षटकांचा सामना असणार आहे. 2 षटकं पॉवर प्लेचे असणार आहेत. 5 गोलंदाज गोलंदाजी करू शकतो. एक गोलंदाज जास्तीत जास्त 2 ओव्हर टाकू शकतो. धन्यवाद. बॅटिंग करणाऱ्या टीमने आपला चला. एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या. फलंदाजासाठी पाठवा. क्षेत्ररक्षणासाठी टीम उतरलेली आहे. केळवा बी संघ आपले फलंदाज पाठवा. केळवे बी टीम तिकडे आगाशी संघाने फलंदाजी आपले घेतलेली batter आहे. पाठवा. मताने आपले- संघ आपण क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे. आगाशी संघाने फलंदाजी घेतलेली आहे. तो सुद्धा सामना हा 6 षटकांचा असणार आहे. 2 षटकं पॉवर प्ले, 5 गोलंदाज वापरायचे आहेत. एक गोलंदाज जास्तीत जास्त 2 षटकं टाकू शकतो. पंचांच्या माहितीसाठी, दोन्ही कर्णधारांच्या माहितीसाठी. मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. केळवे बी टीमने आपला एक्स्ट्रा प्लेअर सुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. चिंचणी टीमचे एक्स्ट्रा प्लेअर आले तिथे. सो प्लीज सहकार्य करा. 2 बॅटर पाठवून द्या. आदरणीय भूषण वर्तक साहेबांचं भूषण म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मी स्वागत करतोय. वेलकम भूषण भाऊ, आपलं सहर्ष स्वागत. बॅट्समन बॅटर गेलेत. आता बॅटर गेलेत. एक एक्स्ट्रा प्लेअर सुद्धा पाठवून द्या. एक्स्ट्रा प्लेअर बॅटिंग करणाऱ्या टीमचा आमच्यापर्यंत पोहोचला नाही. प्लीज सपोर्ट्स करा ना. आपली हक्काची स्पर्धा आहे आणि आपल्या हक्काच्या स्पर्धेमध्ये आपण खेळतोय. खेळाडूंचे नावं क्रिक हिरोज वर अपडेट हे फार महत्त्वाचे असतात आणि ते अपडेट्स आम्ही त्या अपडेटची अपेक्षा करतोय की तुम्ही सहकार्य कराल. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज तयार आहे. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. केतनचा पहिलाच बॉल जेल ड्रॉप. ओहो, जेल ड्रॉप. बघा, दुखापत तर नाही ना झाली खेळाडूला. बॅटरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं नाही. एक्स्ट्रा प्लेअर पाठवा ना बॅटिंग करणारी टीम. व्हॉट हॅपन. अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या बॅटिंग करणारी टीम. बॅटिंग मैदान क्रमांक 2 वर पंच. पॉवर प्ले हा 2 षटकांचा असणार आहे. पॉवर प्ले हा फक्त 2 षटक. हॅलो.
हॅलो 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 बघूया धावसंख्या काय झाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. कळवे बी वर्सेस चिंचणे असा हा मुकाबला आहे, सामना आहे. धावसंख्या धावफळकावर ओहो इम्पॅक्ट सुद्धा बघितला गेलाय. एक धाव तर मिळेल. बॅकवर्ड स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. बॅटची मदत मिळाली आहे. त्यामुळेच धावा बद्दल आपण चर्चा करूया. पहिले षटक सुरू आहे. धावसंख्या आहे ती 13 धावा. बिनबाद नाबाद अशी चांगली सुरुवात होतोय फलंदाजी करताना केळवे बी या टीमची. स्ट्रायकिंगकडे आहे तो विद्देश. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. हा डॉट बॉल लाईन आणि लेंथ अतिशय चांगली प्रभावी दिसतोय. पहिल्या षटकातील आता शेवटचा बॉल असेल गोलंदाजाचा. केतन ओ गुड बॉल गुड बॉल. पुन्हा स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. एक्स्ट्रा कव्हर डीप पॉईंटच्या दिशेने खेळायचा होता. पहिले षटक संपल्यानंतर बॅटिंग करणारी टीमची धावसंख्या झाली आहे एका षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. पहिल्या षटकाकरता घेतलेला वेळ आहे तो 5 मिनिटांचा. त्यामुळेच जास्तीत जास्त वेळ खर्च होणार नाही याची दक्षता घ्या. 6 षटकांचा हा मॅच होतोय. 5 षटकांकरता 25 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला गेलाय. आता गोलंदाजीमध्ये काय परिवर्तन केलंय? कैवल्य चिंचणी संघाचा हा एक खेळाडू उतरलाय. आणि समोर उजव्या हाताचा बॅटर उतरलाय खेळण्याकरता. अद्वित स्ट्रायकिंगकडे. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल होता. वाईट बॉलचा इशारा पंचाने आपल्यापर्यंत दर्शवलाय. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धाबा झाल्या आहेत त्या 14 धाबा. 3 चेंडूंमध्ये 7 वर खेळतोय अद्वित. तर त्याला साथ देण्याकरता आलेला बॅटर विद्देश एक युटिलिटी क्रिकेटर आहे. अष्टपैलुत्व त्यांनी सिद्ध केले या खेळपट्टीवर. हाफ ट्रॅकर स्मॅश केला चेंडूला थर्ड मॅन क्षेत्रात. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत तैनात. थ्रो करण्याआधी एकच धाव मिळाली अद्वैतला. आणि आता स्ट्राईक आली ती विद्देश स्ट्राईकिंगकडे वळत आहेत. धाबा झाल्या आहेत त्या 15 धाबा. बिनबाद नाबाद चांगली भागीदारी 15 धाबा. दुसरं षटक सुरू आहे. 6 षटकांचा मॅच आपला भेटी करता हा आलाय. गुड बॉल गुड लेन क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलं. बघत राहिलं बॅटर. वेग सुद्धा चांगला होता पण नॉट वेग. आणि तितकंच चांगलं नियंत्रण सुद्धा दिसलं या वेगावर. स्कोर इज 15. 2 षटकं ही पॉवर प्लेची पाहायला मिळतील. हाफ ट्रॅकर थोडंसं कव्हर स्वीपर कव्हरच्या दिशेने खेळायचा इरादा होता बॅटरचा. याचबरोबर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे ती 15 धाबा. 1.3 चेंडू समाप्त झालेत. टाइम इज मनी. 6 षटकांचा हा सामना होतोय. विराटचे आपले पुष्कराज वर्तक यांचे इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांना अमोल पाटील अध्यक्ष यांना सांगतो व्यासपीठावर घेऊन यायचे. पुष्कराज वर्तक आपले इथे हार्दिक स्वागत आहे. सोमेश्वर क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरारतर्फे वाडवळ प्रीमियर लीग वर्ष 13वे 2026. बघू शकतात पाहुणे मंडळी सुद्धा आले या स्पर्धेनिमित्तानं. त्यांच्या भेटीगाठी होताना सपराक द्यायची होती या चेंडूवर. थोडासा अचानकपणे उसळी घेणारा चेंडू दिसलाय. हा डॉट बॉल आला. एक वॉर्निंग सुद्धा मिळाली गोलंदाजाला. निर्धाव चेंडू आलाय. स्ट्रायकिंगकडे बॅटर आहे तो अद्विक. धावा बनवण्याकरता संघर्ष करतायत.
विकेट घेण्याकरता संघर्ष सुरू आहे एका बाजूला चिंचणी टीमचा. चांगला बॉल, गुड बॉल, चांगली लाईन, भन्नाट वेग दिसलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत त्या बिनबाद नाबाद 16 धाबा, 16 विदाउट लॉस. कोई हीरो यहाँ, कोई झीरो यहाँ, कोई स्टार. क्रिकेटमध्ये सुद्धा तसंच असतं. कोण हिरो बनतोय तर कोण झिरो बनतोय. मेहनत करून पुढे जाणारे खेळाडू बरेचसे जास्त आहेत. गोलंदाजी मार्गावर आता तिसरे षटक टाकण्याकरता वरद आलाय आणि त्याला सामोरे जाईल विदेश नावाचा खेळाडू. विदेशने या स्पर्धेमध्ये चांगली कमाल केलं. एक गोलंदाज म्हणून सुद्धा आपली छाप सोडली, फलंदाज म्हणून सुद्धा आपली छाप सोडली आहे. शरीरापासून दूर खेळताना दिसला बॅटर. थोडंसं वळण घेतलं, स्लोवर वन, चेंज ऑफ पेस. उंची जास्त असल्यानंतर आपल्या उंचीचा फायदा सुद्धा करता येत असतो. इथे तो फायदा उचललाय. चांगल्या अँगल्स क्रिएट करताना दिसलाय गोलंदाज. हा डॉट बॉल. धावसंख्या 16. जागा बनवून इनसाइड आउट करून खेळला जातोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. दुसरी धाव मिळेल बॅटरला. 2 धावा सहजतेने होतात पूर्ण. मैदान क्रमांक 1 वर आजच्या शेड्यूलमधील ही शेवटची मॅच आपल्या डोळ्यासमोर आलंय. कळवे बी वर्सेस चिंचणी या दोघांमध्ये ही लढत आहे. चिंचणी संघ फिल्डिंग करतोय. हो, आपटलं होतं चेंडूला. हाफ ट्रॅकर चेंडू होता. थोडासा आत वळणारा, गतीसुद्धा कमी होती. पुन्हा एक डॉट बॉल टाकलाय आणि अशा स्थितीमध्ये धावा जर बघितल्या तर धावा झाल्या आहेत त्या 18 धावा. 18वर एकही गडी बाद झाला नाही. भागीदारी चांगली वाढताना दिसतंय बॅटिंग करणाऱ्या टीमची. बघूया. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 18 धावा, 2.4 चेंडू टाकून झालेत. वेळेबद्दल सुद्धा आपलं सहकार्य लाभलं पाहिजे. आम्ही सातत्याने सकाळपासून तो उल्लेख करतोय. क्रिकेटची आवड असल्यानं सवड सुद्धा मिळतोय. म्हणूनच आपण सकाळपासून बघितले काही युवती सुद्धा या क्रिकेट स्पर्धेला पाहत आहेत. हो, लेग कटर बॉल, लेग कटर बॉल. क्षेत्र सुद्धा गुडलेनचं निवडलं होतं. म्हणजे असं इथे ह्या गोलंदाजाकडे व्हेरिएशन करण्याची क्षमता आहे. चांगल्या बुद्धिमत्तेचा वापर तो करतोय. मारा सुद्धा चांगला करतोय. धावसंख्या धावफळकावर थांबली आहे. धावा आहेत त्या बिनबाद 18 धावा. तिसऱ्या षटकातील आता पुढचा बॉल, शेवटचा बॉल असेल. पुढचा बॉल बघूया अशा पद्धतीनं या ठिकाणी फिल्डिंग होत आहे. थ्रो झालाय. 1 धाव मिळाली. त्याचबरोबर षटकाची सुद्धा समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर बिनबाद 19 विदाउट लॉस. कोई बेकार है, कोई हीरो यहाँ, कोई जीरो यहाँ, कोई स्टार है, कोई बेकार है. मैं कौन हूँ तुमसे मैं क्या कहूँ, है सच तो ये दोस्तों. आपले नेहमी आपल्याला आर्थिक सहाय्य करणारे पुष्कराज वर्तक उपस्थित आहे. मी राहुल राऊत यांना विनंती करतोय की त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. राहुल राऊत, आपण पुष्कराज वर्तक
यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे आणि सन्मानित करायचं आहे. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ द्यायचं आणि सन्मानित करायचं आहे. धन्यवाद. बघूया आपण आता चौथं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर कोण आलंय. हितेश सामना करतोय बॅटर विद्देश. हाफ ट्रॅकर फक्त दिशा देण्याचं काम केलं. बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये चेंडू वेगाने येतोय. एक नाही, दोन नाही, तीन नाही, धावा मिळतील 4. वाडवळ प्रीमियर लीग आलाय आलाय चौकार. I'm the best. 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 थँक्यू. धावसंख्या पुढे सरकते. पुन्हा एकदा मनगटाची मदत घेतली. फॉरवर्ड शॉट लेग मधून चेंडू पुढे जात होता. एक धाव मिळाली. धावा झाल्या आहेत त्या 23 धावा. पाहुणे मंडळी धावसंख्या 24 झाली. मोठ्या संख्येने पाहुणे मंडळी सुद्धा या स्पर्धेला भेट देण्याकरता आलेत. त्यांचं मनापासून आम्ही आभार मानतोय. ओहो, इथे काय घडलंय बघूया. यष्टीरक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. त्यांच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेलाय. यावेळेला धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धावा झाल्या त्या 25 धावा. व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एक वाईट टाकल्या. लगातारचे 2 चेंडू खराब टाकलेत. फलस्वरूप बॅटिंग करणाऱ्या टीमला धावा मिळत आहेत. आता इतके जे कष्ट आहे ते कष्ट करावे लागत नाही, कारण जे हवं आहे ते सहजगत्या मिळतंय. स्कोर मूव्स ऑन 26. 26 धाबा. खेळायचं होतं ऑन साईडला चेंडू ऑफ साईडला. ओ जेल ड्रॉप. प्रयत्न चांगले केलेत. जेल सुटलाय आणि त्यामुळेच बॅटिंग करणाऱ्या टीमला एका धावेचा फायदा झालाय. धावसंख्या बिनबाद 27. पहिल्या विकेट करता भारी भक्कम भागीदारी या दोन्ही बॅटरनी या मॅचमध्ये केली आहे. याआधी मागच्या मॅचमध्ये काय चांगली अफलातून भागीदारी होती पहिल्या विकेटसाठी. चांगला बॉल. थोडेसे चेंजेस सुद्धा केले. आता बदल केलेत. लेदर क्रिकेट जर खेळायचं असेल तर सातत्याने तुमचा सराव पाहिजे. फिटनेस फार महत्त्वाचा असतो आणि त्या फिटनेस मुळेच तुम्ही पुढे चांगलं क्रिकेट खेळू शकतायत. फटक्यामध्ये तितकं वजन नव्हतं. डीपमधून शतरक्षक आलाय. थ्रो येण्याआधी 2 धाव मिळतील. 2 धावांची भर होतोय. विदेशच्या खात्यामध्ये या 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावा झाल्या त्या 29. 3.5 बॉलची समाप्ती. धावसंख्या 29. 29. थँक्यू. थँक्यू डीजे. ओ फक्त दिशा दिली. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षकाने अडवण्याआधी बॅटरने 2 धावा पळून पूर्ण केल्यात. षटक क्रमांक 4 समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धाव फळकावर बिनबाद 31 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये चर्चा करता येऊया. शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत. अतिशय चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे आणि त्यामुळेच प्रत्येक जण एकत्रित येत आहेत.
वाडवा समाजातील बरेचसे राजकीय क्षेत्रातील लोक, समाज कार्यकर्ते, उद्योजक, उद्योगपती हे सुद्धा या स्पर्धेला भेट देत आहेत. चांगला सपोर्ट राहिला या स्पर्धेकरता. म्हणजेच कुठल्याही प्रकारचा गर्व, मोह या ठिकाणी दिसत नाही या स्पर्धेमध्ये. आता मोह आवरता आला नाही बॅटरला. डावी एसटीच्या बाजूला वळणारा चेंडू होता. फाईन लेग रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिलं. मिळतील धावा 4. VPL चौकार. सुंदर फटकेबाजी होतोय. एकूण धावसंख्या झाली आहे ती 35 धावा. 35 रन्स ऑन द बोर्ड. बिनबाद नाबाद जिंदाबाद अशी भागीदारी दोघांमध्ये झालेली आहे. हे तंत्र आणि मंत्र अगदी योग्य पाहायला मिळतं. लेफ्ट आर्मचा मारा पुन्हा ती चूक केली. आता सुद्धा शतरक्षकाला भेदून चेंडू जातो फाईन लेग रिझन मध्ये. जणू काही रिप्ले दाखवलाय मागच्या चेंडूचा. व्हॉट हॅपन. किती धावा आहेत? सेफ केलेत की काय वाचवलेत असं सांगतायत खेळाडू. फक्त या 2 धावा असतील. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धावा लागल्या जातात 37. 37 धावा. षटक क्रमांक 5 वर सुरू आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुढे येऊन चांगला फटका खेळलाय. थोडं लॉंग ऑन मध्ये शतरक्षक फंबल झालाय आणि चुकी बघा. 2 शतरक्षकांना भेदून चेंडू सीमारेषे पार. मिळतील धावा 4. VPL चौकार. खिलाड़ी वाह वाह. एड़े पेड़े देख घुमा के, आरे पारे देख घुमा के, गुत्ती गुत्तम देख घुमा के, अड़चन खड़चन देख घुमा के. जियो खिलाड़ी वाह वाह. जियो खिलाड़ी वाह वाह. इम्पॅक्ट बघितला गेला. चांगला बॉल होता. चांगलं वळणदार चेंडू बघायला मिळालं. 1 चौटी धाव मिळाली. लेग बायचा इशारा पंच आपल्यापर्यंत दर्शवत आहेत. आता ह्या षटकातील एकूण चेंडूंचा जर आपण विचार केला 4 चेंडू झालेत. 2 बाकी आहेत. 42 धावा. मैदान क्रमांक 2 वर झालेल्या सामन्यात केळवे संघाचा आशिष पाटील हा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. त्याने व्यासपीठाजवळ यायचं आहे आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी. आशिष पाटील. ओ हो. इथे मोठी चूक केली. विदेश या बॅटरने मोठी चूक केली आणि पहिल्या विकेट्स मिळवली. पहिली सफलता मिळाली चिंचणी या टीमला. विदेश या बॅटरला धावबाच्या स्वरूपात बाद केलं जात आहे. विकेट डाऊन. पहिला गडी बाद. धावसंख्या धावफळकर 42. 5 षटकांची समाप्ती. 42 for 1. होने को है, जादू चलने को है, पक्का पक्का होने को है, क्या क्या पाने खोने को है, धड़का होने को है, जादू चलने को है, हक्का बक्का होने को है, क्या क्या पाने खोने को है. चल हटा सावन की घटा, मेरे नाल तू विजिल बजा. नो बॅटर इन. बाद झालेल्या खेळाडूबद्दल आपण चर्चा करूया. चांगली भागीदारी त्याची झाली होती. किती धावा त्याने बनवल्या ही सुद्धा आपण माहिती देणार आहोत. चौदा धावा विद्वेषने बनवल्या. आता गोलंदाजी मार्गावर कैवल्य हा गोलंदाज आलाय. स्ट्रायकिंगकडे बॅटर आपण बघतोय. केळवे संघाचा आशिष पाटील हा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. मी पुष्कराज वर्तक यांना विनंती करतोय आपण त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा. स्ट्रायकिंगकडे अद्विक हा खेळाडू आहे. फॉलो थ्रू मध्ये
या ठिकाणी बघितलं तर अडवलं गेलं या चेंडूला. शेवटचे आता धन्यवाद 5 बॉल शिल्लक पुष्कराज आहेत. वर्तक. पुष्कराज वर्तक साहेबांना आपण बघितलंय, एक अतिशय चांगले आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. वाडवल समाजातील हे अनमोल रत्न या ठिकाणी आपण बघतोय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून पोहोचेल काय? कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता. थ्रो करण्याआधी 2 धाव मिळाल्यात. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावा झाल्या आहेत त्या 45 एक बाद 45 धाबा. अजून या षटकाचा विचार केला, शेवटच्या षटकातील चेंडू जर पाहिलं तर 4 चेंडू शिल्लक आहेत. हलक्या हाताने खेळलं जातंय. फॉरवर्ड शॉर्टलेग मध्ये चेंडू थांबलाय. धाव घेण्याची संधी मिळत नाही. बघितलं आपण डावकुऱ्या हाताचा बॅटर होता. कव्हरच्या दिशेने खेळायचा होता. खेळपट्टीच्या जवळ चेंडू थांबला होता. धावसंख्या झाली आहे ती 46. हो, चांगला वेग. बॅटर वेगापुढे काहीच करताना दिसत नाही. म्हणजेच आता लयबद्धता दिसली गोलंदाजामध्ये. कैवल्य 4 चेंडू टाकलेत कैवल्यने. 46 वर 1. 6वा षटक, अंतिम षटक या पहिल्या डावाचं. नाडिगुल कैवल्य आता पुन्हा लय मध्ये आलाय आणि बॅटरला पाठवलं भय मध्ये. बॅटिंग करणाऱ्या टीमला दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 46 for 2. थोड़ी सी धूल मेरी धरती की मेरे वतन की, थोड़ी सी धूल मेरी धरती की मेरे वतन की, थोड़ी सी खुशबू बाराई से मस्त पवन की, थोड़ी सी धोकने वाली धक 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 सांसें, जिनमें हो जुनू जुनू वो बूंदें लाल लहू की. 2 गडी बाद 46 धाबा. आता शेवटचा एक बॉल. नवीन बॅटर राजेश घरत. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळताना राजेश घरत दिसले. काय घडलंय? विकेट मिळाली. धावबाच्या स्वरूपात ते सुद्धा परत आहेत. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करत असताना केळवे बी टीमची धावसंख्या झाली आहे 46 धाबा. 3 गडी बाद 46 धाबा. 47 धावसंख्येचं टार्गेट असेल. 47 इज द टार्गेट. थेट आपण वळणार आहोत दुसऱ्या इनिंगकडे. त्यामुळेच कोणताही वेळ तुम्ही वाया घालवू नका. लगेचच आपली टीम मैदानाच्या आतमध्ये उतरवा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण सेकंड इनिंगकडे पुन्हा एकदा वळूया. ऐकूया सुमधुर गीत. ये सब तू मिला मिला ले, फिर रंग तू खिला खिला ले. ये सब तू मिला मिला ले, फिर रंग तू खिला खिला ले. और मोहे तू रंग दे बसंती यारा, मोहे तू रंग दे बसंती. मोहे मोहे तू रंग दे बसंती, मोहे मोहे तू रंग दे बसंती. मोहे मोहे तू रंग दे बसंती, मोहे मोहे तू रंग दे बसंती. मोहे मोहे तू रंग दे बसंती, मोहे मोहे तू रंग दे बसंती. मोहे मोहे तू रंग दे बसंती, मोहे मोहे
थँक्यू. चला लवकर लवकर फिल्डिंग लावा. यस, फिल्डिंग लगेचच लावून घ्या. उद्याचा जो दिवस असेल तो शनिवारचा दिवस असेल आणि या दिवसातील पहिला मॅच वासळई वर्सेस किरवली. दोन्ही टीमच्या कॅप्टननी रिपोर्टिंग वेळेवर करायचं आहे. 7:45 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. वेळेनुसारच आपल्याला या ठिकाणी मॅच खेळवायचा आहे. मैदान क्रमांक 1 वरचा हा मॅच असेल. मैदान क्रमांक 2 वर मॅच असेल सफाळे विरुद्ध शिरगाव. दोन्ही टीमने वेळेवर रिपोर्टिंग करायचे आहे आणि वेळेनुसारच मॅच या मैदानावर बघायला मिळतील. दुसऱ्या बाजूला मैदान क्रमांक 1 वर दुसरा मॅच असेल SK विरार विरुद्ध मुळगाव. मैदान क्रमांक 1 वर तिसरा मॅच असेल किरवली वर्सेस उमळे. मैदान क्रमांक 1 वर चौथा मॅच असेल मुळगाव वर्सेस बोर्डी. मैदान क्रमांक 1 वर पाचवा मॅच असेल वासळी वर्सेस उमळे आणि सहावा मॅच असेल मैदान क्रमांक 1 वर SK विरार विरुद्ध बोर्डी. मैदान क्रमांक 2 वर सफाळे विरुद्ध शिरगाव हा पहिला मॅच असेल. उंबरगोठण वर्सेस वेडी हा दुसरा मॅच असेल. शिरगाव वर्सेस मांडलई हा तिसरा मॅच असेल. माहीम विरुद्ध वेडी वर्सेस माहीम विरुद्ध वेडी हा चौथा मॅच असेल. मांडलई विरुद्ध सफाळे हा पाचवा मॅच असेल. माहीम विरुद्ध उंबरगोठण हा सहावा मॅच असेल. वेळेनुसार तुम्हाला या ठिकाणी उपस्थिती करावी लागेल. 47 धावसंख्या जे टार्गेट आहे आणि चिंचणी संघाचे 2 बॅटर आता लगेचच तयार होऊन मैदानाच्या आतमध्ये उतरतील. चिंचणी संघाला 47 धावसंख्येचे टार्गेट आहे. रणजीपट्टू राजेश सुतार चिंचणी गावातूनच बिलॉंग करत आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं तर सिद्धार्थ आकरे. बॅटर पाठवून द्या प्लीज. गेलेत बॅटर. सिद्धार्थ आकरे हे सुद्धा चिंचणी येथून बिलॉंग करत आहेत. त्यांचे पिताश्री नितीन आकरे हे सुद्धा चांगले जबरदस्त क्रिकेटपट्टू म्हणून छाप सोडून गेलेत. आणि क्रिकेटपट्टू आपल्याला पाहायला मिळाले तर पालघर विभागामधून हार्दिक तामोरे, साईराज पाटील असे खेळाडू आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. दुसऱ्या इनिंगला होते प्रारंभ. पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय. स्ट्राईक इनकडे हार्दिक पाटील. बॉलर आहेत विद्येश. हार्दिक करता पहिलाच बॉल. चांगला मारा होता फॉरवर्ड शॉट लेग मध्ये. चेंडू थांबलाय. धावा घेण्याची संधी मिळत नाही. डॉट बॉल. 47 धावा बनवायच्या आहेत. हार्दिक आणि केतन हे 2 बॅटर डावाची सुरुवात करण्याकरता सज्ज होत आहेत. हे युवा खेळाडू आपल्या भारत देशाचं भविष्य आपल्याला समोर दिसतंय. खऱ्या अर्थाने इथून सुद्धा बरेचसे खेळाडू पुढे जातीलच. सुरुवातीला मुसाफिर खोटे
हा खेळाडू आपल्याला बघायला मिळाला. IPLच्या पहिल्या पर्वामध्ये खेळताना दिसले ते. वसईमधून त्यांच्या नावाची वर्णी लागली. जागा बनवून खेळलं जातं. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एक धाव मिळाली. एका धावेच्या मदतीनं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या 1. पहिल्या 2 चेंडू समाप्त झालेत. चिंचणी संघाला एक गरुड झेप घ्यायची आहे, कारण याआधी पहिला मॅच खेळत असताना त्यांनी पालघर संघाला पराभूत केलं होतं. फिल्डिंगमध्ये चेंजेस करतायत खेळाडू. याचं कारण स्ट्राईक इनकडे डावखुरा हाताचा बॅटर आलाय आणि अशा स्थितीमध्ये जास्तीत जास्त वेळ सुद्धा खर्च होतोय. जागा बनवून खेळलं जातं. थोडंसं पुढे असतं तर झेल टिपता आला असता. एक धाव मिळाली बॅटरला, म्हणजेच केतन यांनी एक धाव पूर्ण केली. धावसंख्या 2. दोन्ही बॅटरने आपलं अकाउंट ओपन केलं. शिस्तबद्धता आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली, कारण प्रत्येकाला ठाऊक आहे नेहमीच गर्वाचे घर हे खाली असतं. जोरदार अपील केली होती. लेग बाईचा इशारा, इम्पॅक्ट सुद्धा बघितला गेला. त्यानुसार योग्य तो निर्णय उगम घरत सरांनी इथपर्यंत पोहोचवलाय. धावसंख्या 3. म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये पैसा, सौंदर्य आणि इज्जत या तिन्ही गोष्टींचा कधी गर्व करू नका, कारण पैसा एका झटक्यात, सौंदर्य एका आजारात आणि इज्जत एका चुकीमुळे जाण्याची शक्यता. ओ, इथे विकेट जाण्याची शक्यता होती. जेल ड्रॉप झालाय. फलस्वरूप बॅटिंग करणाऱ्या टीमला धावा मिळाल्यात 1. धावसंख्या झाली 4. बिनबाद 4 धाबा बॅटिंग करताना. 4 रन्स ऑन द बोर्ड. चांगली उभारणी या व्यासपीठाची. अतिथी कक्षामध्ये अनेक मान्यवरांना आपण सकाळपासून बघितलंय. ओव्हर पिच बॉल उडवले चेंडूला थोडंच पट्ट्या बाहेर. सीमा रेषे पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार. चेंडूंमध्ये 37 धावांची गरज आहे. धावा झाल्यात त्या 10. पहिले षटक संपल्यानंतर 10 धावा. आता चिंचणी टीमला 30 चेंडूंमध्ये 37ची गरज आहे. हेमंत चौधरी साहेबांना आपण बघतोय. चांगलं व्यक्तिमत्व राहिलं, सुस्वभावी व्यक्तिमत्व म्हणून त्याने सुद्धा आपली छाप सोडलंय. वाढवं समाज असो, इतर समाज असो, चांगले संबंध आदरणीय हेमंत चौधरी साहेबांच्या राहिलेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर 10. समोरच्या इनकडून आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अखिल. एका मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स दिला. विकेट हॅट्रिकवर सुद्धा ते आले होते. 3 गडी बाद केले होते. एक युटिलिटी क्रिकेटर, जुने जाणते खेळाडू आहेत अखिल. फिल्डिंगमध्ये बदलाव केले गेलेत आणि अशातच वेळ सुद्धा आपला खर्च होतोय. पंचांना ठाऊक आहे की मॅच स्टार्ट टाइम काय आहे आणि त्यामुळेच आपण सुद्धा लक्ष द्या. फुलटॉस बॉल, सरळ बॅटने इनफिल्डचा फायदा उचललाय.
लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेने स्ट्रेट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक नाही, दोन नाही, तीन नाही, धावा मिळतील 4. VPL चौकार. पुढचा बॉल, पुन्हा चेंडू आता हवेत आहे. शतरक्षक पोहोचतील काय बघूया आता. मिड ऑफच्या वरून चेंडू पुढे गेला लॉंग ऑफच्या दिशेने. 2 धावा बॅटरने पूर्ण केल्यात. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत आताच्या घडीला. 16 बिनबाद नाबाद 16 धाबा चिंचणी टीमच्या. खोळवट टप्प्याचा चेंडू होता. स्ट्रेट फटका बघायला मिळालाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येण्याआधी एकच धाव या वेळेला बॅटरने पूर्ण केली. धावसंख्या पोहोचली ती 17 वर. 17 रन्स. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 17 धाबा, 1 षटक आणि 3 चेंडू समाप्त झालेत. डावखुऱ्या आणि उजव्या हाताचे बॅटर तुम्हाला बघायला मिळत आहेत आणि तो बेनिफिट झालाय प्रत्युत्तर देणाऱ्या चिंचणी टीमला. त्यांचे डावपेच योग्य आखलेत त्यांनी. अखिल आता काय करतील. आकाशी टीमने लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या मैदान क्रमांक 2 वर. Full toss ball, going and gone. Massive heat, sixer. लचक फटके पाहायला मिळाले. याआधी आपण बघितलं एक चेंडू रस्त्यावर सुद्धा गेला होता सकाळच्या सत्रामध्ये. कैलास अप्पा पेटे सभागृहाच्या पलीकडे चेंडू गेला होता. लवकरात लवकर आकाशी टीम फिल्डिंग लावा ना प्लीज. मॅचकडे आम्ही मैदान क्रमांक 1 च्या दिशेने वळतोय. यावेळेला धावा किती झाले त्याची चर्चा होईल. 23 धावा. दुसऱ्या षटकातील आता शेवटचा बॉल असेल गोलंदाज अखिलचा. 23 धावा. कॉन्सन्ट्रेशन करतायत. बॅकलिपचा वापर केलाय. चांगलं टायमिंग जुळून आलाय. मिडॉन मध्ये चांगलं फिल्डिंग बघायला मिळाली. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धाबा झालेल्या आहेत त्या 24 धावा. बिनबाद नाबाद अशी भागीदारी 24 धाबांची पहिल्या विकेट करता आणि 12च्या सरासरीने वाटचाल सुरू आहे. आता ही वाटचाल रोखण्याकरता रणनीती आखावी लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. आणि केळवे ब टीम या ठिकाणी आपले डावपेच योग्य आखेल काय, कारण 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉलमध्ये जिंकण्याकरता 23 धावांची गरज आहे. 24 मध्ये पाहिजे 23. धावसंख्या धावफळकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 झालं. आता 24 बॉलमध्ये 23 पाहिजेत. धाबा रोखण्याकरता एखादा असं शस्त्र अस्त्र आणावं लागेल जे प्रभावी ठरेल आणि चमत्कार घडून आणेल या खेळपट्टीवर.
4-2 षटकं टाकून झालेत. अंधाराचं सावट मैदानाच्या दिशेने दिसतंय, त्यामुळेच वेळ वाया घालू नका. सरळ बॅटने जागा बनवली. मिड ऑन मधून लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू वळतोय. ओहो, क्षेत्ररक्षक थांबवण्याआधी चेंडू करतोय सीमा रेषेला स्पर्श. चौकारणीशी वाढतोय बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. मिळतील धावा 4. VPL त्यांना धाबा झाले आहेत ते 28. बिनबाद 28. ओ मोठा किनारा लागत हा चेंडू पाठी मागे गेलाय. पाहूया काय घडलंय. आणि याच दरम्यान चेंडूला अडवलं गेलंय. बघूया या किती धाबा मिळत आहेत. या 2 धाबा. धावसंख्या झाली आहे ती 30. स्कोअर मोजॉन 30. सोमवंशीय क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार प्रस्तुत वाडवा प्रीमियर लीग 2026चा रणसंग्राम. सरळ बॅटने चेंडूला उचलले. उंची जास्त, लांबी तितकीच. पाठवून दिले ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. सीमा रेषेपार. बिग ब्लास्ट. सिक्सर. Early morning love, she get it good from she rise. But put it on so good and make she shake all she ties. Smile upon her face, me know she pleased with this eyes. Coming around to make them gyal roll out them eyes. 10 बॉल मध्ये 26 वर खेळत आहेत हार्दिक पाटील. 36 धावा झालेत. 11 धावा पाहिजेत. कॉन्सन्ट्रेशन थोडंसं भंग होतंय कधी कधी आवाजामुळे, क्षमस्व. फुलटॉस बॉल होता. उंची जास्त गाठली आहे. ओ जेल ड्रॉप होतोय. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने हा जेल ड्रॉप केलाय. फलस्वरूप बॅटरला मिळाली 1च धाव. धावसंख्या 1ने पुढे गेली. धाबा झाल्या आहेत त्या 37 धाबा. रिक्वायर्ड रन रेट आता फार कमी झालंय. 47चं टार्गेट होतं. आणि वर्चस्व दबदबा हुकूमत चिंचणी संघाचीच बघायला मिळाली. फलटवार करावा लागेल केळवे टीमला. पलटवार करण्यामध्ये ती सुद्धा टीम माहीर आहे. केळवे बी टीमने योग्य आखणी आखलेली नव्हती या मॅच करता. बाईचा इशारा आलाय. धावसंख्या पोहोचली 38 वर. बिनबाद नाबाद अशी भागीदारी सत्ता आपली प्रस्थापित करतायत या खेळपट्टीवर. आणि सत्ता जर वेळेनुसार बदलली नाही ना तर तिचं रूपांतर हुकुमशाही मध्ये होतंय. ही बॅटरची आहे हुकुमशाही. मिळतील धावा 6. स्ट्रेट लॉंग ऑनच्या बाहेर. बिग सिक्सर. थँक्यू. 18 बॉल मध्ये 3 पाहिजेत. विकेट. रिटायर हर्ट. आउट. आउट. नवीन बॅटर बघूया आता कोण गेलेत. विशाल. चिंचणी गावातील ते सुंदर क्रीडांगण. सातत्य सराव नेहमीच सराव करत असत. गावदेवी मातेच्या आशीर्वादाने ते मंदिर आपल्याला बघायला मिळतंय. फक्त 3 धावांची गरज होती. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलं. 1 धाव मिळाली. धावसंख्या 1ने पुढे जाते आणि धावा झाल्या आहेत त्या 45. 45. विशाल. 1 धाव मिळाली.
ताकद काय झोकली आहे. शतरक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये. एकच धाव, धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा झाल्या आहेत त्या 46. फक्त एका धावेची गरज आहे. स्कोर इज लेवल. डेंजरस धोकादायक फलंदाजी केली बॅटरने. हार्दिक खेळतोय 13 मध्ये 34 वर आणि याच बरोबर इथं विजय संपादन केलाय. कॉंग्रॅच्युलेशन चिंचणी टीम. वेल प्लेड, वेल डन. हार्ड लक, टफ लक केवीपी टीम. चांगला सपोर्ट्स आपण या स्पर्धेकरता केलं त्याबद्दल आपल्या मनापासून आभार असतील. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करणार आहोत एका शॉर्ट ब्रेक नंतर. DJ Bravo, DJ Bravo, DJ. सो हार्दिक ठरलाय या मॅचचा हिरो. हार्दिक ही इज द मॅन ऑफ द मॅच. चिंचणी संघाचा खेळाडू ठरलाय. 34 धावांची विध्वंसक, विस्फोटक, जलद गतीची ही खेळी त्याची बघायला मिळाली आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब त्या खेळाडूला जाईल. मी आयोजक कमिटीला विनंती करतो की प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊन आपण त्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा किताब वितरित करावा. ओ टू यू सर. Champion, 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 champion. Everybody know Chris Gayle is a champion. Beanie a champion, Bounty a champion, Marshall is a champion, Bunty is a champion, Folland is a champion, Lara is a champion, Gayle is a champion. Don't forget Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly and a champion, 958 Bolt a champion.